धुळ्यामध्ये तब्बल 11,000 किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे। धुळे पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे। गांजा तस्करी प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 4 ट्रॅक्टरमध्ये भरलेला हा गांजा होता आणि पोलिसांनी यावर धडक कारवाई करत तो जप्त केलेला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये नशेचा बाजार सुरू असल्याचं बोललं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांच्याकडून। प्रशांत, एकूण या कारवाई संदर्भात काय सध्याचे अपडेट्स आहेत? एक प्रकार म्हणावा लागेल। 11,000 किलो ओला गांजा जप्त करण्यात आलेला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हा जप्त करण्यात आलेला जो गांजा आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड त्याची कशी केली जाते, स्थानिक पोलिसांचं याकडे लक्ष का नाही आणि याबाबत आता कठोर कारवाई होईल का, असे अनेक प्रश्न आहेत जे अनुत्तरित आहेत आणि ज्यांची उत्तरं मिळणं अजून बाकी आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा वन जमिनीवरती लावला जात असताना महसूल प्रशासन असेल, वन विभाग असेल किंवा पोलीस प्रशासन असेल, यांचं कोणाचंही याकडे लक्ष नव्हतं असंच म्हणावं लागेल। आणि विशेष म्हणजे या गांजा लागवडीची माहिती ही पोलीस अधीक्षकांनी स्थानिक पोलिसांना दिलेली आहे। त्यावरून स्थानिक पोलिसांच्या भूमिकेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। या प्रकरणी आता एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कैलास पावरा या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र जर प्रत्यक्षात आपण स्थिती पाहिली तर ठिकठिकाणी ह्या गांजाची लागवड करण्यात आलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये एकच व्यक्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड कशी करू शकतो आणि तो ठिकठिकाणी ही गांजा लागवड कशी करतो आहे, कोणाच्या मदतीने करतो आहे, याचाही शोध अजून पोलिसांनी घेतलेला नाही। त्याच्यामुळे स्थानिक पोलिसांची जी भूमिका आहे ती निश्चितच चौकशी करण्यासाठी चौकशी त्याची झाली पाहिजे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जो गांजाचा बाजार या ठिकाणी आहे तो उद्ध्वस्त करण्याची वेळ आहे आणि त्यासाठी पोलीस येणाऱ्या काळामध्ये काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।